नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। 29 मार्च 2019 संबंधीच्या शुक्रवारच्या आपण महत्वाच्या न्यूज बघणार आहोत। पहिली न्यूज आहे एंजल टॅक्स संबंधीची। आता निवडणुकाचा प्रचार सुरू झालेला आहे। प्रत्येक राजकीय पक्ष जो आहे तो आपापल्या परीने काही गोष्टी समोर ठेवतो। याच्यात राहुल गांधींनी एंजल टॅक्स रद्द करणार असं म्हटलेलं आहे। तर आता याच्यामध्ये आपली बेसिक कन्सेप्ट आहे इकॉनॉमीची, एंजल टॅक्स, एंजल इन्व्हेस्टर। एंजल टॅक्स, एंजल इन्व्हेस्टर किंवा एंजल टॅक्स या संबंधीचा प्रश्न 2014 मध्ये युपीएससी प्रिलिम्स मध्ये होता। आता एंजल टॅक्स जर तुम्ही बघितला तर काय असतं, स्टार्टअप मध्ये जे काही नव्याने सुरू होणारे उद्योग असतात त्या उद्योगांमध्ये काही असे इन्व्हेस्टर असतात, गुंतवणूक करणारी लोक असतात की जे त्या उद्योगाला चालना देण्यासाठी गुंतवणूक करतात। त्यांना एंजल इन्व्हेस्टर असं म्हटलं जातं। आणि ही जी गुंतवणूक आहे याच्यावर जो टॅक्स लागतो तो एंजल टॅक्स लागतो स्टार्टअपवर। तर एंजल टॅक्स जो आहे, स्टार्टअप म्हणजे नव्याने उद्योग सुरू होतो आणि त्याच्यावर तुम्ही तो टॅक्स लावताय, तर तो खूप काही चांगली बाब नाहीये। म्हणून राहुल गांधी यांनी एंजल टॅक्स रद्द करणार अशा पद्धतीचा एक त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये गोष्ट हे केलेली आहे। तर आपल्याला याच्याशी ते काय करतील हा इश्यू नाहीये, आपल्याला एंजल टॅक्स आणि एंजल इन्व्हेस्टर माहित पाहिजे। एंजल इन्व्हेस्टर म्हणजे उद्योगाला चालना देण्यासाठी जे काही स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करणारी व्यक्ती असते ती एंजल इन्व्हेस्टर आहे। दुसरी महत्वाची गोष्ट आहे की एंजल टॅक्स जो आहे तो याच्यावर लागणारा टॅक्स आहे। तेवढ्या दोन कन्सेप्ट लक्षात असू देत इकॉनॉमीच्या, ते महत्वाचं आहे। संपादकीयमध्ये लोकसत्ताच्या याच्यात मोठ्यांची भातुकली म्हणून एक लेख आलेला आहे बघा। गोवा, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, मेघालय या लहान राज्यातील राजकारण हे राज्यपाल केंद्रीय असतं अशाचा हा लेख आहे। कारण तुम्ही जर इथल्या घडामोडी बघितल्या तर बऱ्याचदा प्रेसिडेंट्स रूल इथं लावला जातो, राष्ट्रपती राजवट, आणि याच्यामध्ये राज्यपालाचा हे असतो किंवा तिथल्या ज्या काही राजकीय घडामोडी होतात तिच्यामध्ये राज्यपाल हा केंद्रस्थानी असतो। आणि अशी बरीचशी उदाहरणं आहेत आणि तिच्यावरून हा लेख आलेला आहे। आपल्याला त्या याच्यात एवढा इंटरेस्ट नाही, आपल्याला इंटरेस्ट कशात आहे, राज्यपालामध्ये इंटरेस्ट आहे। मग पॉलिटिक्सचं करंट बेसिक मध्ये तुम्ही राज्यपाल खूप चांगला करा। राज्यपालाचे विशेषाधिकार आपल्याला खूप महत्वाचे असतात, याच्यावर पुन्हा पुन्हा प्रश्न विचारला जातो। राष्ट्रपतीचे विशेषाधिकार, राज्यपालाचे विशेषाधिकार, त्यातही राज्यपालाच्या विशेषाधिकारावर विशेष जास्त असतात। कलम 356 आणि 365 प्रेसिडेंट्स रूल जो लागतो तो 356 नुसार लागतो। आणि जर सेंटरने दिलेल्या जर काही सूचनांचं पालन होत नसेल राज्याकडून तर 365 अन्वये 356 लावण्यात येतो। तो राज्यपाला संबंधीचे बेसिक आपण करून ठेवणं फार गरजेचं आहे। सर्वांनी राज्यपाल नीट वाचून ठेवा। मुद्द्यांकडे लक्ष वेधणारा गरीब, योगेंद्र यादव यांचा लेख आहे। निवडणुकीच्या केंद्रस्थानी आता गरीब आहे बघा। काँग्रेस असू देत, बीजेपी असू देत, बरेचसे मुद्दे आहेत, पण शेवटी जे काही असतं की गरिबी हटाव जे काय होतं जुन्या याच्यातलं, तोच गरीब परत एकदा आपल्याला निवडणुकीच्या केंद्रस्थानी दिसतोय। आणि त्याच्यावर लेख आहे, हा ऑलरेडी आलेला आहे। मी तुम्हाला सांगितलं याच्या आधी हे आलेलं आहे, पॉवर्टी काय असते, गरिबी काय असते, त्याचं प्रॉपर डेफिनेशन्स काय आहे, गरिबीच्या टाइप्स कशा कशा आहे, ऍब्सोल्यूट पॉवर्टी, गिनी कोइफिशियंट काय असतो, हे इकॉनॉमीच्या बुकमधून खूप चांगलं, कारण गरीब ह्या कन्सेप्ट विषयी जे परत परत लिखाण होत आहे तर ते आपल्यासाठी महत्वाचं आहे। येणाऱ्या परीक्षांमध्ये पॉवर्टी संबंधीचे प्रश्न तुम्हाला नक्की दिसतील। गोलन हाईट चर्चेमध्ये आलेलं आहे बघा। गोलन हाईट युपीएससी प्रिलिम्स 2015 चर्चेमध्ये होतं बघा। आजच्या न्यूजमध्ये काही फॅक्ट्स असे आहेत की जे खूप महत्वाचे आणि युपीएससी ऑलरेडी विचारलेले आहेत परीक्षेत, जसं एंजल टॅक्स आपण बघितलं। आता हे दुसरं आहे गोलन हाईट्स। युपीएससी प्रिलिम्स 2015 मध्ये हा प्रश्न होता की गोलन हाईट्स हा एरिया नेमका कुठला आहे, मिडल ईस्ट मधलं हे आहे। गोलन हाईट्स का चर्चेमध्ये आलं तर इस्रायलने 1967 मध्ये सिरियाकडून गोलन टेकड्या जिंकल्या होत्या। आणि ह्या इस्रायली भूभागाला हा जे काही आता हा व्याप्त असतं ना की हे त्यांनी इस्रायलकडून जिंकलंय, हे काही ऍक्च्युली आधीपासून इस्रायलचा भूभाग नाहीये, पण तरी सुद्धा अमेरिकेने हा इस्रायलचा भूभाग असल्याची मान्यता दिली आणि तिच्यावरून ही चर्चा सुरू झालेली आहे। म्हणजे एखाद्या देशाने एखादा भूभाग कॅप्चर केलेला आहे आणि त्याला आता अमेरिका म्हणतंय की हा आता इस्रायली भूभाग आहे, आम्ही याला मान्यता देतो। हिच्याचा प्रॉब्लेम हिच्यामध्ये खूप मोठा आहे, तो म्हणजे काय, रशियाने क्रिमियावर केलेला कब्जा आहे बघ। रशियाने क्रिमिया कब्जात घेतलेला आहे। चीनचं दक्षिण समुद्रात जी काही दंडेलशाही चालते, जर आज आपण इस्रायलला जे काही अमेरिकेने सपोर्ट केलेला आहे गोलन टेकड्यांच्या बाबतीत, सिरियाकडून जिंकलेला भूभाग येतो, अशा केसमध्ये जर तुम्ही याचं समर्थन केलं तर उद्या तुम्हाला रशियाने क्रिमियावर कब्जा केला किंवा चीनने अख्खा दक्षिण समुद्र जर ताब्यात घेतला तर याला पण तुम्ही नैतिकाधिष्ठान मिळून जाईल आणि याला कारणीभूत अमेरिका आणि ट्रम्प असतील। पूर्व जेरुसलेम जी आहे त्याच्या पण काही दिवसाआधी इस्रायलची राजधानी म्हणून अमेरिकेने पॅलेस्टाईन
म्हणजे पॅलेस्टाईनचं जे काही महत्वाचं हे जेरुसलेम, तर पूर्व जेरुसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता दिली होती आणि पॅलेस्टाईनचा जो असंतोष आहे त्याच्यात अजून तेल टाकलं, ती अग्नी भडकवण्याचं काम केलेलं आहे. म्हणून हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे. गोलन टेकड्यांमध्ये आजच्या डेटमध्ये इस्रायलचे 20,000 नागरिक राहतात. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की ज्या वेळेस चौथा जेनेवा जाहीरनामा जो आहे, चौथ्या जेनेवा जाहीरनाम्यानुसार व्याप्त भूभागामध्ये तुम्ही वसाहती स्थापन करू शकत नाहीत, पण इस्रायलनी केल्यात. 20,000 इस्रायलचे नागरिक तिथे राहतात. डोनाल्ड ट्रम्प हे जे हे पहिले अमेरिकेचे असे राष्ट्राध्यक्ष आहे ज्यांनी चौथ्या जिनेवा जाहीरनाम्याचे संकेत धुळकावून लावले आणि व्याप्त वादग्रस्त भूभागावर इस्रायलचं सार्वभौम्य मान्य केलं. कारण इस्रायलनी चौथा जेनेवा जाहीरनामा हा पायदळी तुडवलेला आहे. आपण मॅपमध्ये बघूयात बा, गोलन हाईट मी तुम्हाला एकदा दाखवलं पण होतं गोलन हाईट, पण आपण परत एकदा बघूयात कारण हे न्यूजमध्ये नाही विचारलं चान्सेस खूप जास्त आहे. ऑलरेडी एकदा विचारून झालेलं आहे. हे गोलन हाईट आहे बघा इथं. ओके, आणि हा जो पर्वत ते शिखर आहे माउंट हर्मोद असं ते आहे. आणि गोलन हाईट्स हे खूप महत्वाचं आहे. आता हे गोलन हाईट्स बरोबर गाझा स्ट्रीप पण महत्वाची, ही पण चर्चेत येते. ही वेस्ट बँक आहे. वेस्ट बँक वेस्ट साईडला, म्हणजे ऍक्च्युली तसं बघायला गेलं मॅपच्या तर ही ईस्ट साईडला वेस्ट बँक येते आणि वेस्ट साईडला गाझा स्ट्रीप येते बघा. आणि हा जॉर्डन आणि इस्रायल आहे. हा इस्रायल आहे, हा जॉर्डन आहे. दोघांच्या मध्ये डेड सी आहे. म्हणजे तुम्ही जर हाच मॅप इथं बघितला खाली पॉलिटिकल याच्यात तर तुम्हाला अजून लक्षात येईल की हा इस्रायल आहे, इथं गोलन टेकड्या आहेत वरती, हा जॉर्डन आहे, इथं ही वेस्ट बँक आहे आणि ही जी आहे ईस्टला ही गाझा स्ट्रीप आहे मेडिटेरियन सीच्या बाजूने, आणि हा इथं डेड सी आहे. तर हे महत्वाचं लक्षात ठेवा बघा. तुम्हाला बाकीच्याही गोष्टी महत्वाच्या. सिरिया इथं वरतीच आहे, इस्रायलला लागून इथं वरती सिरिया आहे बघा. हा लेबनन आहे आणि हा बाजूला सिरिया आहे. जॉर्डनच्या वरच्या साईडला म्हणजे नॉर्थला सिरिया आहे. सिरियन डेझर्ट पण आपण बघितलं होतं बघा चर्चेमध्ये, सिरियन डेझर्ट. मॅप हे परत परत तुम्ही बघत राहिलात तर ते रिवाईज होतात आणि प्रॉपर ते कॅप्चर करतं माइंडमध्ये, मग ते राहतं कायमस्वरूपी. त्याच्यानंतर युफ्रेट्स नावाची जी नदी आहे ती टर्की, सिरिया आणि इराक हेही आपण बघितलं होतं, ती वरतून येते. तुम्हाला सिरिया, त्याच्यानंतर इस्रायल, लेबनन, जॉर्डन हे कोण कोणाच्या कुठं आहे ते नीट लक्षात राहणं गरजेचं आहे. तर हे आपल्यासाठी एक महत्वाचं आहे. गोलन हाईट्स प्रत्येकाने नीट लक्षात ठेवा. या गोलन हाईट्सवर प्रश्न विचारलेला खूप महत्वाचा आहे हे. आता जर तुम्ही बघितलं तर प्रत्येक नॅशनलाइज पेपर असू देत, कुठलाही पेपर असू देत, तिच्यात तुम्हाला गोलन हाईट्स बघायला मिळेल. तर गोलन हाईट्स हे खूप महत्वाचं आहे आपल्यासाठी. त्याच्यानंतर नौशीर सुनावाला वय वर्ष 83. सर रतन टाटा ट्रस्ट जी आहे आणि सर दोराबजी टाटा ट्रस्ट जी आहे या दोन्ही मोठ्या ना नफा ना तोटा सेवाभावी संस्थांचा यांनी राजीनामा दिलेला आहे. 50 वर्ष जवळपास यांनी काम केलेलं आहे आणि आता वयाच्या हिच्यामुळे त्याच्यामुळे नौशीर सुनावाला हे चर्चेमध्ये होते. मसूद अझहरला काळ्या यादीत टाकण्याचा प्रस्ताव अमेरिकेने पुन्हा एकदा ठेवलेला आहे. आपण बघितलं होतं की मागच्या याच्यामध्ये चीनने याच्यात खोडा घातला होता, चीनने नकार अधिकार वापरला होता. फ्रान्स आणि ब्रिटन यांनी आधीही पाठिंबा दिला होता, आताही त्यांचा पाठिंबा आहे की मसूद अझहर याला काळ्या यादीत टाकायचं. काळ्या यादीत टाकल्याने काय होतं बघा, काळ्या यादीत टाकल्याने तुम्हाला आंतरराष्ट्रीय प्रवासावर तुमच्या गदा येते, तुम्हाला शस्त्रास्त्र वापरता येत नाही, तुमची पैशाची जी काही इकडची तिकडची खाती असते ती गोठवली जातात, असे बरेचसे निर्बंध येतात. आता ह्या याच्यामध्ये वेगळं काय आहे तर हा प्रस्ताव निर्बंध समितीकडे न मांडता डायरेक्टली सुरक्षा परिषदेकडे मांडण्यात आलेला आहे. असं असलं तरी चीन पुन्हा एकदा नकार अधिकार वापरू शकतो. चीन सुरक्षा परिषदेचा स्थायी सदस्य आहे, तो तिथेही नकार अधिकार वापरू शकतो. दहशतवाद्यांना चीनकडून दिलं जाणारं संरक्षण ही दांभिकता जगाला परवडणार नाही असं पॉम्पिओ परराष्ट्र मंत्री अमेरिकेने स्पष्ट केलेलं आहे. कारण ही दांभिकताच आहे. एकीकडे तुम्ही म्हणता की दहशतवाद नको आणि एकीकडे तुम्ही संरक्षण देताय दहशतवाद्यांना. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की चीनने याच्यावर स्वतःचं मत काय म्हटलंय तर दहशतवाद विरोधी समितीचं महत्व कमी करण्याचा अमेरिकेचा प्रयत्न आहे. कारण यांनी काय केलं, निर्बंध समितीकडून डायरेक्टली सुरक्षा परिषदेत हा विषय मांडला. पण इश्यू असा आहे की दहशतवाद विरोधी समितीमध्ये मांडून पण जर चीनचा जर असाच पद्धतीने अॅटिट्यूड राहिला तर हे प्रॉब्लेमॅटिक असणार आहे त्या काळामध्ये. पण हिच्यामध्ये कसं असतं की इंटरनॅशनल रिलेशन, पाकिस्तानचं चीनसाठी असणारं महत्व, या सगळ्या गोष्टी याच्यात लक्षात घेतल्या पाहिजेत. त्याच्यानंतर पेपर फुटीचं व्हायरल सत्य असा महाराष्ट्र टाइम्सला लेख आहे बघा संपादकीयमध्ये. तुम्ही आता बऱ्याच याचं बघितलं असेल की बऱ्याच ठिकाणी म्हणजे तिकडं पेपरला मुलं बसतात आणि इकडं व्हॉट्सअप विश्वविद्यालयावर पेपर प्रकाशित होत असतो. तर पेपर फुटीचं व्हायरल सत्य बऱ्याच ठिकाणी विद्यापीठाचे पेपर, कॉलेजेसचे पेपर हे व्हायरल होत असतात आणि अशा पद्धतीने हे होता कामा नये. कारण जे काही
प्रॉपर जे अभ्यास करून येणारे विद्यार्थी असतात त्यांना याचा मोठा फटका बसतो. बरेचसे विद्यार्थी हे ग्रामीण भागातून इतके म्हणजे आर्थिकदृष्ट्या कमकुवत असतात की ते कसं तरी मॅनेज करतात ती परीक्षा द्यायला येणं, शहरात राहणं आणि अशा याच्यामध्ये परत जर आज झालं तर पुन्हा एकदा पेपर घेणं आणि त्या सगळ्या गोष्टी हेक्टिक असतात. कॉसमॉस बँकेवर सायबर हल्ला झाला होता बघा. 28 देशातल्या एटीएम मधून 94 कोटी लांबवण्यात आले होते. तर हा कॉसमॉस बँकेचा सायबर हल्ला जो आहे तो उत्तर कोरियातून झालेला होता. हा युनायटेड नेशनच्या सिक्युरिटी काउन्सिलचा अहवाल आहे. ही खूप महत्वाची बाब आहे. संयुक्त राष्ट्र संघांकडून घालवण्यात आलेल्या आर्थिक निर्बंधामधून पळवाट काढण्यासाठी उत्तर कोरियाने सायबर हल्ले करण्यात येतात. म्हणजे संयुक्त राष्ट्राकडून त्यांच्यावर आर्थिक निर्बंध घालण्यात आलेले आहेत. मग त्याच्यामधून बाहेर कसं पडायचं, तर मग अशा इकडे तिकडे हात मारायचा, हे उत्तर कोरियात घडतंय. उत्तर कोरिया पण खूप चर्चेमध्ये असतो बघा किंग जॉन उन मुळे. आपण उत्तर कोरियाचा पण मॅप बघूयात बघा. तुम्ही जर बघितलं तर हा चीन आहे. हे चीनच्या खाली हा नॉर्थ कोरिया आहे आणि हा साऊथ कोरिया. नॉर्थला नॉर्थ कोरिया, साऊथला साऊथ कोरिया. या दोघांच्या मध्यभागी जे दोघांचं जे डिवायडेशन आहे ते 38 पॅरललनी झालेलं आहे. हे लक्षात ठेवायचं. 38 पॅरलल याला हा ऍक्च्युली मिलिटरी डिमार्केशन झोन सुद्धा आहे, DMZ ज्याला म्हटलं जातं. तुम्ही जर नॉर्थ कोरिया साऊथ कोरिया बघितलं तर वरती सी ऑफ जपान आहे ज्याला ईस्ट सी म्हटलं जातं आणि खाली येलो सी आहे. म्हणजे नॉर्थ कोरिया साऊथ कोरिया येलो सी आणि ईस्ट ऑफ सी ऑफ जपान ईस्ट सी याच्या मध्यभागी आहे. दुसरी महत्वाची गोष्ट की कोरिया स्ट्रेट जी आहे ती कोरिया स्ट्रेट जपान आणि कोरिया यांना सेपरेट करते. तर हे एक लक्षात ठेवायचं, कोरिया स्ट्रेट, जपान आणि कोरिया. दुसरी महत्वाची गोष्ट, आता विषय आलेलाच आहे जपानचा, तर जपान ही बघून घ्या बघा. जपानची जी 4 महत्वाची बेटं आहेत तशी जवळपास 3000 आयलँड आहे. पण महत्वाचे जे बेटं आहेत तिथले, होकायदो आहे, त्याच्या खाली होन्शू आहे, त्याच्या खाली शिकोकू आहे आणि त्याच्या खाली क्युन्शू आहे. हे 4 बेटं नॉर्थ पासून साऊथ पर्यंत किंवा साऊथ ते नॉर्थ तुम्हाला असंही विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर जपान हा पॅसिफिक सी ऑफ ओशन आणि सी ऑफ जपान या दोघांच्या मध्यभागी आहे बघा. इकडं सी ऑफ जपान आहे आणि इकडं पॅसिफिक ओशन आहे. तर ते एक आपल्यासाठी महत्वाचं आहे, हे आपल्याला विचारलं जाऊ शकतं. तर नॉर्थ कोरिया आणि साऊथ कोरियामध्ये हे टिबॅक माउंटेन्स आहेत, हे पण एक लक्षात ठेवायचं. तर हे विचारलं पण 38 पॅरलल खूप जास्त महत्वाचं आहे. तर तुम्हाला नॉर्थ कोरिया साऊथ कोरिया ही लक्षात घ्या. कोरियन स्ट्रीट जी आहे ती सी ऑफ जपान आणि ईस्ट चायना सी या दोघांना जोडणारा हा दुवा आहे बघा. ते पण तुम्ही बघू शकता. खाली जो येतो ईस्ट चायना सी आहे, वरती ईस्ट सी किंवा सी ऑफ जपान आहे. तर हे एवढं लक्षात ठेवा. नॉर्थ कोरिया साऊथ कोरिया ही आपल्याला माहित पाहिजे. स्पॉटलाइटला तुम्ही जो काही प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाइटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जर काही सजेशन असले ते कमेंट बॉक्स नोंदवा. धन्यवाद विद्यार्थी.